नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन उन्हाळी गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त, एकदम जबरदस्त, फक्त 39,500 पासून पुढे. कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या, नवीन ई बाईक घ्या. एक्सचेंज ऑफर, बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर. कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन. आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे, शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज, शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ, शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. जतमध्ये ऊसतोड मजूर पुरवण्याच्या आमिषाने 40 लाखांची फसवणूक. ऊसतोड मजूर पुरवठ्याच्या आमिषाने तब्बल 39,40,000 रुपयांची फसवणूक झाल्याची गंभीर घटना जत तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात तालुक्यातील गुड्डापूर येथील एकावर तर परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील साखरवाडी येथील तिघांविरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत अधिक माहिती अशी की दीपक धानू केसरकर वय 37 राहणार किलारवाडी तालुका जत जिल्हा सांगली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी गणेश गोविंद सावळे, खंडूजी गुलाब घोगरे राहणार साखरवाडी तालुका जिंतूर जिल्हा परभणी तसेच धानप्पा वीरप्पा बिरादार राहणार गुड्डापूर तालुका जत यांनी संगनमताने ऊसतोडी मजूर पुरवठा करून देण्याचे आमिष दाखवले. आरोपींनी मोठ्या प्रमाणावर ऊसतोडी मजूर उपलब्ध करून देतो असं सांगून फिर्यादी व त्यांच्या वडिलांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळोवेळी रोख स्वरूपात तसेच फोनद्वारे व्यवहार करत एकूण 39,40,000 रुपये उकळले. मात्र प्रत्यक्षात कोणताही मजूर पुरवठा न करता तसेच घेतलेली रक्कम परत न करता आरोपींनी फिर्यादींची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार दीर्घकाळ सुरू राहिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी जत पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत भारतीय न्यायसंहिता 2023 अंतर्गत संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. जतचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण करीत आहेत.